बळच काढतात. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं? अरे आमचे या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्वाचा क्षण पाहायला मिळाला. पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार हे एका राजकीय मंचावर एकत्र आले. पिंपरी चिंचवडमधील सांगवी येथे झालेली ही प्रचार सभा पार पडली. आज पिंपरी चिंचवडमध्ये एक वेगळं चित्र दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वेगवेगळे गट, एक अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्ह आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते सगळे एकामेकांसोबत उमेदवारीसाठी प्रचार करताना दिसत आहेत. येत्या काही दिवसात खासदार सुप्रिया सुळे देखील अजित पवार गटाच्या उमेदवारांसाठी प्रचारात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे चित्र पाहिलं की एकच गोष्ट लक्षात येते: राजकारणात काहीही कायमस्वरूपी नसतं. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं, असं म्हणतात. आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणातही तेच चित्र स्पष्टपणे दिसत आहे. कालपर्यंत एकामेकावर टीका करणारे नेते आज एका मंचावर एकाच उद्देशाने उभे आहेत: भाजपला सत्तेबाहेर काढण्यासाठी. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमक भूमिकेत दिसले. त्यांनी थेट पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवलं आणि स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले. गुंडगिरी, दादागिरी करणाऱ्यांना धडा शिकवणार, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. महेश लांडगे यांच्यावर देखील त्यांनी जाहीर टीका केली. त्याचबरोबर त्यांनी एका पुलामध्ये 70 लाखाचा पूल झाला आणि या 70 लाखाच्या पुलाची किंमत ही नंतर 7 कोटी रुपये झाली. म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार, असा आरोप त्यांनी स्पष्टपणे केला आहे. त्यांनी नाव घेतलं नाही, पण स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये जर सत्ता आपली पाहिजे असेल तर नक्कीच घड्याळाला मत द्या, असं स्पष्टपणे अजित पवार यांनी सांगितलं आहे. तर त्याचबरोबर महेश लांडगे यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं आहे की अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी जर एखाद्याला ठरवलं तर त्याचा कार्यक्रम करतोच, अशी एक टीका अजित पवार यांच्यावर त्यांनी केली. ते म्हटले, तू कार्यक्रम करतो आणि आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? जेव्हा 70,000 कोटीचा मोदी साहेब बोलतात तेव्हा संध्याकाळी तर तू लगेच भाजपमध्ये प्रवेश केला. आम्ही नम्रपणे वागतो. आम्ही कोठेही गुंडगिरीची भाषा केली नाही. गुंडगिरीची भाषा तुम्ही करत आहात. माझ्या कोणी नादाला लागू नका आणि लागलं तर आम्ही सोडत नाही, अशी कुठली भाषा आहे? अशी टीका महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे. यानंतर सभेचं सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं ते आमदार रोहित पवारांच्या भाषणाने. रोहित पवारांनी केजीएफ चित्रपटाचा संदर्भ देत अजित पवारांना पिंपरी चिंचवडसाठी रॉकी भाई असं संबोधलं. भाजप आमदार महेश लांडगे आणि शंकर जगताप यांची त्यांनी केजीएफ मधील गरुडा या पात्राशी तुलना केली. त्यांचा आरोप होता की छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्शनवर नियंत्रण, कामामध्ये रिंग करून पैसे कमावण्याचे प्रकार आणि पिंपरी चिंचवडवर आपलं साम्राज्य असल्याचा गैरसमज. रोहित पवार स्पष्ट शब्दात म्हणाले, पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. भाजपला सत्तेबाहेर काढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले आहेत. हा निर्णय जबरदस्तीचा नाही, तर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे घेतलेला आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. रोहित पवारांनी एक सूचक आणि भावनिक विधान केलं. हिंदू संस्कृतीत परिवाराला फार महत्व आहे. परिवार एकत्र राहावं ही आपली परंपरा आहे. ते पुढे म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुका असतील आणि जर कार्यकर्त्यांनी सांगितलं तर त्या निवडणुकाही एकत्र लढायला हरकत नाही. पवार परिवार एकत्र राहावा ही माझी इच्छा आहे, असं म्हणत त्यांनी भविष्यातील शक्यतेची दारे उघडी ठेवली. महेश लांडगे यांच्यावर टीकेवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, महेश लांडगे काय बोलतात याकडे मी लक्ष देणार नाही. स्थानिक नागरिक त्यांना भ्रष्टाचारात बरबडलेला बोक्का म्हणतात. शंकर जगताप यांच्या बाबत बोलताना त्यांनी आरोप केला आहे की केजीएफ मधील गरुडाप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये कॉन्ट्रॅक्ट आणि कामावर नियंत्रण ठेवलं जातं आणि एकूण पाहता ही सभा केवळ प्रचार सभा नव्हती, तर पिंपरी चिंचवडमधील सत्ता संघर्षाचा स्पष्ट संकेत होती. पवार कुटुंबाचं राजकारण कोणत्या दिशेने जाणार, दोन्ही राष्ट्रवादी पक्षाची
ही जवळीक किती काळ टिकणार आणि भाजपला याचा फटका बसणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आगामी निवडणुकीमधूनच समोर येणार आहेत. एका बाजूला शरद पवार यांचा पक्ष आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार आहे. तर तिसऱ्या बाजूला भाजप आहे. राज्यात, केंद्रात अजित पवार सत्तेत सहभागी आहे. तरी देखील थेट अजित पवार भाजप उमेदवार त्याचबरोबर महेश लांडगे आमदार यांच्यावर टीका करत आहे. एकामेकांवर आरोप करताना हे स्पष्टपणे दिसत आहे, की आता पिंपरी चिंचवडची सत्ता कोणाच्या ताब्यात जाते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. तर तुमच्या मते पिंपरी चिंचवडमध्ये कोणता पक्ष निवडून येईल, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.